सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026 रिझल्ट तुमचा लवकरच लागणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड, ज्यालाच आपण म्हणू शकतो तुमची मार्कशीट जी आहे MST CETची PCM किंवा PCB ग्रुपची, ते तुम्हाला दिसणार आहे. तर ॲक्च्युअलमध्ये तुमचा रिझल्ट जेव्हा लागणार आहे त्याच्या अगोदरच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युअलमध्ये की तुमचं जे स्कोर कार्ड आहे, ठीक आहे ना, याला आपण स्कोर कार्ड म्हणतो. तुमचे जे स्कोर कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमचा स्कोर समजते, पर्सेंटेज समजतात, ते नेमकं तुम्हाला कसं असणार आहे ते दाखवतो. आता हे दाखवायचं काय तुम्हाला, का दाखवायचं आहे, कारण की इम्पॉर्टंट म्हणजे पहा, पर्सेंटेज ही सिस्टीम तुम्हाला इथं असते. ओके, MST CET मध्ये पर्सेंटेज ही सिस्टम आहे. तर बऱ्याच जणांना पर्सेंटेजमध्ये भरपूर कन्फ्युजन होते की आता तुमचे समजा PCM आहे, तर PCM मध्ये जे 3 विषय आहेत, तर 3 विषयाचे जे पर्सेंटेज राहतील त्यांचे ॲडिशन होऊन तुम्हाला पर्सेंटेज मिळतील का, ॲव्हरेज होऊन पर्सेंटेज मिळतील का, तर हे सुद्धा तुम्हाला एक समजणार आहे है ना, किंवा PCB आहे त्याचं सुद्धा. तर पर्सेंटेज तुम्हाला समजतील, त्याचबरोबर तुमचं स्कोर कार्ड नेमकं कसं असणार आहे हे डायरेक्टली तुम्हाला दाखवतो. म्हणजेच तुमचं रिझल्ट लागण्या अगोदरच तुम्हाला समजणार की ॲक्च्युअलमध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला कसा इथं असणार आहे. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला इथं दाखवतो. तर पहा, MST CETचा म्हणजे रिझल्ट जेव्हा लागतो, तर मागचे बरेच वर्ष झाले स्कोर कार्ड तुमचं सेम राहत असते. स्कोर कार्ड सेम राहते म्हणजेच काय, की त्याचा जो पॅटर्न राहते तो सेम राहत असते. म्हणजे त्यामध्ये जे डिटेल्स दिलेले असतात तुमच्या स्कोर कार्डमध्ये, मार्कशीटमध्ये, त्या सेम असतात. त्याच्यामध्ये की बदल होत नाही. फक्त बदल होते तुमचे जे पर्सेंटेज राहतात त्याच्यामध्ये. कारण की आता प्रत्येकाचे पर्सेंटेज तर सेम नसणारच आहेत ना, वेगवेगळे तुमचे पर्सेंटेज असणार आहे. ठीक आहे, तर ते पर्सेंटेज चेंज होतात पण बाकी डिटेल्स तुमच्या सेम राहतात. म्हणून माझ्याकडे 2025, ठीक आहे ना, 2025चं माझ्याकडे स्कोर कार्ड आहे, जे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. आणि PCM ग्रुपचं हे स्कोर कार्ड इथं आहे. तर पहा स्कोर कार्ड तुम्हाला कसं दिलं असते. तर पहा, अगोदर तुम्हाला तुमचा ग्रुप दिला असतो इथं. समजा PCM आहे तर PCM लिहून येणार, PCB असेल तर PCB लिहून येणार, आणि तुमचं कोणत्या इयरचं आहे 2026, तर तुम्हाला यावर्षी आहे म्हणून 2026 असं लिहून येणार आहे. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये तुम्हाला रोल नंबर तुमचा दिलेला असतो, ॲप्लिकेशन नंबर दिला असतो, कॅटेगरी तुमची कोणती आहे ते दिली असते, कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं पूर्ण नाव काय ते दिलं असतं, कॅन्डिडेट फादर्स नेम ते दिलं असतं, हजबंड नेम असेल, जे असेल एक्झाम देत असाल तुम्ही तर ते असेल, किंवा कॅन्डिडेट मदर्स नेम आहे ते असणार आहे. ठीक आहे, तर हे झालं, हे डिटेल्स बेसिक डिटेल्स आहेत जे तुम्हाला इथं बघायला मिळतात. ठीक आहे ना, त्यानंतर तुमचा CET कोर्स कोणता होता, म्हणजे कोणता ग्रुप होता तुमचा, तो इथं दिसणार आहे. PCM आहे किंवा PCB आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट, तुमचा जो सब्जेक्ट आहे ना, म्हणजे तेच तुमचं जे MST CET PCM किंवा PCB ग्रुप जे असेल तो सब्जेक्ट दिसणार आहे. ठीक आहे ना, त्यानंतर तुमचा फोटोग्राफ वगैरे इथं दिसणार आहे. ठीक आहे, हे सगळे डिटेल्स चेक करायच्या तुमच्याच आहेत की नाही. होऊ शकते याच्यामध्ये सुद्धा एरर होऊ शकते आहे ना, तर त्यामुळे चेक करायचं. ठीक आहे, आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला, ते म्हणजेच की तुमचं पर्सेंटाईल. तर पहा पर्सेंटेज कसे दिले असतात. तर पहा, समजा हा PCM ग्रुपची स्कोर कार्ड आहे, त्याच्यामध्ये पहा कसं असते. सगळ्यात पहिले फिजिक्स सब्जेक्ट आहे, त्याच्यासमोर त्याचे पर्सेंटेज दिले आहेत. त्यानंतर केमिस्ट्रीच्या समोर त्याचे पर्सेंटेज दिले आहेत. त्यानंतर मॅथमॅटिक्सच्या समोर त्याचे पर्सेंटेज इथं दिलेले आहेत. त्यानंतर टोटल पर्सेंटेज ऑफ PCM ग्रुप आणि टोटल पर्सेंटेज PCM ग्रुपचे ते इथं दिले आहेत. ठीक आहे, आता पहा तुम्ही पाहू शकता, फिजिक्सचे पर्सेंटेज आहेत 45, केमिस्ट्रीचे आहेत 18 पर्सेंटेज, आणि मॅथमॅटिक्सचे 57 पर्सेंटेज. आणि हे जे तिघांचे मिळून जे आहेत ना, ते तुम्हाला इथं दिले आहेत, म्हणजे 37 पर्सेंटेज. आपल्याला कोणते पर्सेंटेज इथं कन्सिडर करायचे ॲडमिशनसाठी, तर ते आहे तुमचं PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, जो टोटल ग्रुप आहे ना, त्याचे हे पर्सेंटेज जे आहेत ते इथं कन्सिडर करतात 37 पर्सेंटेज. आता इम्पॉर्टंट पहा, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आता फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे, तिघांचे जे पर्सेंटेज दिले आहेत त्यांची ॲडिशन झाली असेल आणि त्यांना 3ने डिवाईड करून त्याचं काही इथं ॲव्हरेज काढले असतील आणि 37 पर्सेंटेज बनले असतील. बट मी तुम्हाला सांगतो असं नाही आहे. पर्सेंटेज सिस्टीम ही खूप वेगळी आहे. ठीक आहे, असं नाही आहे. ठीक आहे ना, जसं आता तुम्ही पहा 45 प्लस 18 प्लस 57 याची ॲडिशन किती होते. ठीक आहे ना, याची ॲडिशन होते 520. ठीक आहे ना, त्यानंतर 2 6 7 120, आणि याचं काय होते 40 ॲव्हरेज येते. ठीक आहे ना, 40 ह्या ॲव्हरेज येते. बट 40 पर्सेंटेज आहेत का इथं, नाही आहे. 40 पर्सेंटेज नाही आहेत, तर 37 पर्सेंटेज एवढे आहेत. म्हणजे याच्यामध्ये हे अशी सिस्टीम नाही आहे, तुमचे जसं बोर्ड एक्झाममध्ये पर्सेंटेज असतात ना, तशी सिस्टीम नाही आहे. पर्सेंटेज सिस्टीम ही वेगळी आहे. ठीक आहे ना, म्हणून मी तुम्हाला हे स्कोर कार्ड इथं दाखवलं कशा पद्धतीने तुमची इथं पर्सेंटेज असतात. ठीक आहे ना, पण प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजेच पहा, समजा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स आहे, याच्यामध्ये
त्याच्यामध्ये समजा 2 सब्जेक्ट आहेत. 2 सब्जेक्टमध्ये समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगले मार्क्स आहेत. समजा एकामध्ये आहे ना, खूप चांगले मार्क्स आहेत त्याला. समजा मॅथमॅटिक्समध्ये त्याला 80 मार्क्स आहेत. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये त्याला जे आहे 60 मार्क्स आहेत आणि फिजिक्समध्ये त्याला कमी मार्क्स पडले, त्याला 30 मार्क्स पडले. ओव्हरऑल तुमचा इथं इफेक्ट होतो तुमच्या ओव्हरऑल पर्सेंटेजवरती आहे ना. 2 सब्जेक्टमध्ये चांगले आहेत, एका सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स आहेत. त्याचा ओव्हरऑल इफेक्ट होतो तुमच्या पर्सेंटेजवरती आहे ना. सॉरी, केमिस्ट्रीमध्ये 60 नसू शकतात कारण की 50 मार्क्सचा पेपर असतो ना. त्यामुळे समजा 40 मार्क्स आहेत, ठीक आहे ना. आणि फिजिक्समध्ये समजा 20 मार्क्स आहेत. तर ओव्हरऑल तुमचा काय होतं, इथे इफेक्ट होतो तुमच्या ओव्हरऑल पर्सेंटेजवरती आहे ना. तर इम्पॉर्टंट हे आहे. आता महत्त्वाचं स्कोर कार्ड तुमचं असं असणार आहे. म्हणून तिन्ही सब्जेक्टमध्ये जेव्हा चांगले पर्सेंटेज असतील तेव्हा तुमचे ओव्हरऑल चांगले पर्सेंटेज इथं नक्की बनतील, ठीक आहे ना. तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला स्कोर कार्ड दिलं असते आणि बाकी सगळे नॉर्मल डिटेल्स तुम्हाला इथं दिले असतात. तर इम्पॉर्टंट मी तुम्हाला स्कोर कार्ड तुमचं दाखवलं आहे. तुमचा रिझल्ट लवकरच लागणार आहे. जशी रिझल्टची अपडेट येणार आहे मी तुम्हाला देणार आहे, तसंच रिझल्टची अपडेटची व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तुम्ही जाऊन या चॅनलवरती नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत मी सगळं गायडन्स तुम्हाला या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.